नमस्कार, तुमचं मराठी बेंगॉली तडकामध्येच खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिरवं वाटणाचं चिकन बनवूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ चांगला वाटला तर तुम्ही मला सबस्क्राईब आणि लाईक करा. चला आपण रेसिपी पाहूया. आपण घेतलं आहे सुकं खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता. नंतर थोडंसं आपण कोथिंबीर घ्यायची आणि हिरवा मसाला, हिरवं वाटण तुमचं तयार झालं. तेलामध्ये 3 तमालपत्र आणि जे सुखे खडे मसाले असतात ते टाकायचे. थोडेसे फ्राय करून घ्यायचे. फ्राय झाले की आपल्याला 1 किलो चिकनमध्ये मी 5 ते 6 कांदे टाकले आहेत बारीक चिरलेले. कांदे चांगले परतून घ्यायचे लालसर होईपर्यंत. कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला कांदा परतायचा आहे. नंतर आपण जे वाटण वाटलेलं आहे हिरवा मसाल्याचं ते वाटण टाकायचं. त्याच्यामध्ये आपण दही टाकूया. मग नंतर दही आणि सगळं वाटण मस्तपैकी आपल्याला 15 ते 20 मिनटं आपण ते थोडंसं फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण चिकन मसाला आणि गरम मसाला टाकला आहे. जास्त टाकायचं नाही, नाहीतर ते थोडं काळसर होईल ते. त्याच्यामध्ये मी थोडेसे ढोबळी मिरची टाकलेली आहे, म्हणजे कॅप्सिकम. तुम्हाला जर नको हवे असेल तर तुम्ही स्किप करू शकता ते. मसाला फ्राय झाल्यानंतर आपण धुतलेलं जे चिकन आहे ते टाकायचं आणि चिकन फ्राय करून घ्यायचं त्या मसाल्याबरोबर. चिकनला चांगली कोटिंग आली पाहिजे वाटणाची. फ्राय केलं की त्याच्यात पाणी नाही टाकायचं आपल्याला. ते थोडंसं झाकून आपल्याला ठेवायचं आहे. नंतर मी 10-15 मिनटानंतर परत बघितलं आणि नंतर ते फ्राय करून परत चांगले व्यवस्थित घेतलं आहे. आपलं हे हिरवं चिकन आहे ते तयार झालं आहे. आता ते तुम्ही खायला सर्व करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग.